Audio Jungle. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, धर्मवीर संभाजी महाराज की अण्णासाहेब जावळे पाटलांचा, नानासाहेब जावळे पाटील आप आगे बढ़ो, अखिल भारतीय छावा संघटनेचा पैसे गोळा करतोय। शासनाला जर कळत नसेल तरी आम्हाला शस्त्र हातात घ्यावीच लागणार आहेत। नानासाहेब जावळे पाटलांनी सांगितलेले शेतकऱ्यांना जोवर न्याय भेटत नाही तोवर छावा संघटना शांत बसणार नाही। आम्ही कलेक्टर, धाराशिवचे कलेक्टर असतील, आमदार खासदार असतील, यांनी याकडे प्रशासनाकडे तत्काळ त्याची मदत आम्हाला मिळवून द्यावी आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू अक्षरशः त्यांच्यात थांबवावे एवढी एक विनंती करतो। आत्महत्या रोज शेतकरी करतोय, अक्षरशः एवढी कंडिशन शेतकऱ्याची आहे। शेतकऱ्याच्या घरात काहीच नाही। खरीप हंगाम तर 100% गेलेला आहे। शासनाने याकडे तत्काळ दखल घ्यावी, नाहीतर आम्ही उद्रेक 100% करू। तर आपण जिल्हाध्यक्षांचं म्हणणं ऐकलं। आता या ठिकाणी ताई आहेत। ताई, आपलं काय म्हणणं आहे? गेल्या ह्या जे ढगफुटी होत आहे महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा ह्या 2-4 जिल्ह्यात इतका अतिवृष्टीनं थैमान घातलंय की अक्षरशः नदी ओसांडून वाहते आणि गावात घरात माणसांच्या पाणी शिरलंय। अक्षरशः शेत तर गेलंच, धुवून गेलं, हातातोंडाशी आलेला घास गेला, लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले। आज ह्या शेतकऱ्यांसाठी आपण जे आमचे भाऊ बसलेले आहेत, आम्ही आंदोलन करतोय, कोण उपोषण करतंय, कोण ठाय बसले आंदोलन करतंय, कोण भीक मागो आंदोलन करतंय, कोण आपल्या विद्यार्थ्यांसाठी झटतंय, पण ह्याच्याकडं कुणाचंही लक्ष नाही। प्रशासन अक्षरशः खरंच झोपेचं सोंग घेऊन झोपलंय, ते काही झोपलेलं नाही आहे। तर त्यांना जागं कसं करायचं? तर जागं आपण ह्या माध्यमातून जागं करण्याचं यशस्वी तर आपण झालोच नाही। त्यांना रूमनं घेऊनच जाऊन तिथं त्यांना जागं करावं लागणार आहे, कारण आमची हाक तर त्यांच्यापर्यंत पोचतच नाही आहे। आणि विशेष म्हणजे बघा, जे लाडके भाऊ आमचे जे बसलेले बरे आहेत, एक बायको 2 बायका, एक नवरा 2 बायकाचं सरकार, ते आमचे लाडके भाऊ, त्या लाडक्या भावाने आम्हाला रात्रीच हप्ता टाकला। मला सांगा, आम्हाला आमचे कुंकू लाडक्या बहिणीचा हप्ता पडला रात्री? हो, रात्री पडला। रात्री लाडक्या बहिणीला आम्हाला गाजर दाखवला, आम्हाला 1,500 आम्हाला दिले आणि आमचं शेतकरी मारायला लागला। आमच्या शेतकऱ्यांच्या, आमच्या नवऱ्यांच्या आत्महत्या व्हायला लागली, आमचे कुंकू पुसायला लागला इकडं, आणि 1,500 देऊन आम्हाला लाचार बनवायला। अरे तुझे 1,500 कशाला आम्हाला देतोस बाबा? आमचे शेतकरी वाचव, आमचे संसार रस्त्यावर आले ते बघ, आणि शेतमालाला हमी भाव दे गे। अरे हातातोंडाशी आलेला घास कुठं कुणाला चिपटं कोळवं झालंय, कुणाला क्विंटल 2 क्विंटल झालंय। अरे बेभावात ओतून घ्यायला लागली लोक इथं, याच्याकडं बघ, हमी भाव दे। आता ऊसाला बी ऊसाचं तू म्हणतोस, त्याच्यातून बी कपात करून घ्यायचं म्हणतो, अजून 15 रुपये खालच्या खिशातून काढतो आणि आमच्या वरच्या खिशात घालतो, माझ्या भावांच्या। कशाला करतो हे लाचारी? तुझ्याच्यानं होत नसल, तू इतका भिकारी चोटाई सरकार। आम्ही हे बघा, आम्ही भीक मागून त्याला द्यायला लागलोय, तरी त्याला लाज वाटू द्यावी थोडी तरी। आणि आमच्या शेतकऱ्यांना हमी भावाला किंवा ओला दुष्काळ जाहीर करावा, सरसंगट 50,000 हेक्टरी द्यावे। 7/12 कोरा करतो म्हणले इलेक्शनच्या आधी, त्यांनी काय कुठलं 7/12 कोरा केला नाही ना, काय नाही, उलट शेतकऱ्यांचं मरण आहे, रोज आत्महत्या वाढायला लागल्यात। तुम्हाला सांगते, येणाऱ्या आता जे निवडणुका आहेत, ज्या येणाऱ्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकाच्या आधी जर ह्यांनी 7/12 कोरा केला, ओला दुष्काळ जाहीर केला नाही केला आणि हेक्टरी 50,000 मदत नाही शेतकऱ्यांना दिली, तर तुम्हाला सांगते, येणाऱ्या ह्या ज्या निवडणुका आहेत त्या काळात आम्ही कोण आमदार असो, खासदार असो, कुठला पुढारी, कुठल्या ह्याचा पुढारी असू, आम्ही कुणालाही रस्त्यावर फिरू देणार नाहीत, गाव पातळीवर पण फिरू देणार नाही। शेतकऱ्यांना मदत तत्काळ। तर या ठिकाणी आंदोलनकर्ते विठ्ठल यादव आहेत, त्यांचे काय म्हणणे आहे आपण त्यांच्याकडून ऐकूयात। नमस्कार।
सरकारकडं शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत, सरकारकडं शेतकऱ्याला द्यायला कसलेही पैसे नाहीत. त्याच्यामुळं मी भीक मागो आंदोलन चालू केलेलं आहे. माझा भीक आज कितवा दिवस आहे? आज 3रा दिवस आहे भीक मागो आंदोलनाचा. तरी प्रशासनानं कुठलीही दखल घेतलेली नाही. आणि मंत्री अजितदादा पवार म्हणते की शेतकऱ्यासाठी पैसे द्यायला सरकारकडे एक रुपयासुद्धा नाही. त्याच्यावर खडखडाट आहे. त्याच्यासाठी मी चालू केलं आंदोलन की छत्रपती शिवाजी महाराज चौकात असं आंदोलन केलं की त्यांची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेऊन मी असं आंदोलन चालू केलं आहे की बेमुदत आंदोलन चालू केलं. आणि रोजच्या रोज जेवढं काही माझं भीक मागून आंदोलन निधी जमा होईल तेवढा निधी मी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये टाकत आहे. रोजचे रोज जमा करताय का? रोजचे रोज तहसीलदार साहेबामार्फत रोजचे रोज मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मी निधी हा जमा करतो. तहसीलदार साहेबाकडून पोच घेत आहे का त्याची? हो, त्याचे तसे मंडळ अधिकारी येतात इथं, ते मला लेखी देतात की एवढे निधी जमा झाला आणि आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करतो म्हणून. त्यांचं ही माझ्याकडं कॉपी पण आहे त्याची एक. आणि माझी सरकारला एवढीच विनंती आहे की अशा पद्धतीने ते लिहून देतात. आणि माझी सरकारला एवढीच विनंती आहे की ही जमलेल्या निधीतून तरी कमीत कमी माझ्या शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यात यावी. आणि ही दिवाळी आता 8 दिवसावर आली. शेतकऱ्यांची एवढी परिस्थिती बेकार झाली. ह्या परिस्थितीतून शेतकऱ्यांना सुधारायचं कसं, त्याच्यासाठी या दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्याची कर्जमाफी ही करावी ही माझं सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे. उपोषण तुमचं किती दिवस चालणार आहे? माझं जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत माझं हे आंदोलन चालूच राहणार आहे. मी बंद करणार नाही. याच्या पुढं काय तीव्रता असेल का? ह्याच्या पुढं एवढी तीव्रता की मी 2 दिवस अजून बघणार आहे शासन काय माझा अंत बघू नये शासनाने की काय नियोजन करतं आहे काय नाही. जर शासनानं काही याची दखल नाही घेतली तर मी स्वतः जीव देणार नाही. आता या सरकारचा एकाचा तरी जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. हे मंत्री असो कोण असो. आता कालच ही बाबासाहेबांनी स्टेटमेंट दिलं बाबासाहेब पाटलांनी की शेतकऱ्यालाही नाद लागलाय, कर्जमाफीचा नाद लागलाय. म्हणजे तुम्हाला जेव्हा नाद असते आमदार व्हायचा, खासदार व्हायचा, मंत्री व्हायचा, त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्याची का दिशाभूल करता? मग का तुम्ही लोकांना म्हणता की कर्जमाफी करू, हे करू, ते करू, असं तुम्ही का म्हणता? म्हणजे तुम्हाला त्यावेळेस आणि निवडणूक येताना ही मतदाराचा नाद लागतो आणि परत काय इतर वेळेस बायाचा नाद करीत बसता का तुम्ही तिथं? मग अशा नाद तुम्ही मग शेतकऱ्यालाच का तुम्ही उघड्यावर पाडता? शेतकऱ्याचंच का तुम्ही असं करता? शेतकऱ्याच्याच बाबतीत आल्यावर तुम्हाला का पैसा नसतो? तुम्हाला हेलिकॉप्टरनं दौरा करायला पैसा असतो, तुम्हाला एसीच्या गाडीत फिरायला पैसा असतो, तुम्हाला मोठ्या उद्योगपतीची कर्जमाफी करायला पैसा असतो. आणि शेतकऱ्याची कर्जमाफी म्हणलं की तुम्हाला नाद आठवतो, दौरं आठवते, तुम्हाला सगळं शेतकऱ्यांच्या बाबतीतच का आठवतं? असं माझा सरकारला माझा प्रश्न आहे. आणि जर लवकरात लवकर जर आमच्या आंदोलनाची सरकारनं जर दखल नाही घेतली तर कमीत कमी एका तरी मंत्र्याचा मी जीव घेतल्याशिवाय जीव देणार नाही. मी जीव माझ्या शेतकऱ्याच्या जीवावर आलं त्याच्यामुळे मी माझ्या शेवटच्या क्षणा मोजतोय. मला जीव द्यायचा आहे. मला केसेस बिसेस काय वाटत नाही. मी शेवटच्या क्षणाला आहे. एका तरी मंत्र्याचा जीव घेणार आणि परतच माझा जीव देणार. त्याच्याशिवाय माझं आंदोलनही थांबणार नाही. आता अखिल भारतीय छावा संघटनेचा शेतकऱ्यांना